जयकुमार गोरेंकडून महिलेचा विनयभंग। मंत्री झाल्यानंतरही गोरे पुन्हा त्या महिलेच्या मागे लागले। त्यांना लाथ मारून मंत्रिमंडळातून हाकला, संजय राऊतांचा गंभीर आरोप। पश्चिम महाराष्ट्रातल्या एका पैलवान मंत्र्यानं महिलेला विवस्त्र फोटो पाठवले, विजय वडेट्टीवारांचा आरोप। विनयभंग प्रकरणात सातारा जिल्हा सत्र न्यायालयाकडून जयकुमार गोरेंची 2019 साली निर्दोष मुक्तता, गोरेंच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण। जयकुमार गोरेंसारख्या व्यक्तीला मंत्रिमंडळातून काढा, पीडित महिलेसोबत राज्यपालांकडे जाणार, अंजली दमानिया आक्रमक। जयकुमार गोरेंनी महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा विषय आम्ही सभागृहात मांडू, अंबादास दानवे आक्रमक। जयकुमार गोरेंबाबतच्या आरोपांची माहिती नाही, गोरेंबाबत माहिती घेऊन बोलेन, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। जयकुमार गोरे कलाकार, डिटेल माहिती मिळाल्यावर गोरेंना धडा शिकवू, गोरेंवरील आरोपांनंतर जरांगेंचा इशारा। वाल्मिक कराडचे मास्टरमाइंड धनंजय मुंडे आहेत का? खंडणीची बैठक मुंडेंच्या बंगल्यावर, त्यांचंही नाव यात येऊ शकतं, रोहित पवारांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांनी धमकी दिल्यानंतर मुंडेंचा राजीनामा, मुंडेंना हत्येच्या घटनेचा धक्का बसला असं दिसत नाही, संजय राऊतांची टीका। आधी घटनेची तीव्रता माहीत नसल्यानं अजाणतेपणामुळे माझं वक्तव्य, संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर नामदेव शास्त्रींची प्रतिक्रिया। लोकांशी बोलताना भाषा आणि वर्तणूक चांगली ठेवा, चुकीचं काम केल्यास परिणाम भोगावे लागतील, मुख्यमंत्र्यांचा भाजपच्या सर्व मंत्र्यांना इशारा।